डिव्होर्स किंवा ब्रेकअप खूप जास्त पेनफुल असतं. एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही इतकाले वर्ष तुमची सुख दुःख खूप सारे क्षण असतात जे एकमेकांसोबत घालवलेले असतात आणि अचानक ती व्यक्ती निघून जाते आयुष्यातून. सो इट्स सफरिंग, आणि हे सफरिंग जे आहे ते खूप पर्सनल आहे. पेन पर्सनल आहे, कोणाला सांगू शकत नाही आणि सांगितलं तरी कोणाला कळणार याची गॅरंटी नाही. ॲक्च्युली स्टेजेस आहेत माहिती सेपरेशन झाल्यानंतरच्या. सुरुवातीच्या काळामध्ये कितीही लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तरी साधं काम तर सोडा, जेवण खावण झोप ह्या बेसिक ज्या गरजा आहेत ना, रुटीन, ते सुद्धा आपण कंप्लीट करू शकतो. सेकंड स्टेजमध्ये असं होतं की काहीतरी प्रेशर आहे, बॉस काय म्हणेल किंवा काम करायला लागतं आहे म्हणून खूप प्रयत्नांनी काम केलं जातं आहे, पण त्यानंतर सतत बॅक ऑफ द माइंड हेच चाललं आहे की ती व्यक्ती नाही आहे आता. तिसरी जी स्टेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकताय, पण जेव्हा तुम्हाला काम नाही आहे तेव्हा सतत त्याच्या मेमरीज ज्या आहेत त्या हॉन्ट करतात, त्याच्या मेमरीज ज्या आहेत त्या तुम्हाला दुःख देतात. आणि फोर्थ स्टेजची ती असते जेव्हा तुम्ही कामात असलात किंवा नसलात तरीसुद्धा त्या व्यक्तीची आता तेवढी आठवण येत नाही आहे, तुम्ही मूव्ह ऑन करू शकणार आहात. सो तुम्ही आयुष्याच्या या कुठल्याही स्टेजवरती आता जर असाल तर मी तुम्हाला हेल्प करू शकते. आय टोल्ड यू, पेन इज व्हेरी पर्सनल थिंग, बट मी तुम्हाला काही टेक्निक जरूर देऊ शकते, नक्कीच देऊ शकते, की ज्याने तुम्ही ते मॅनेज करू शकाल. सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी. HealMe24 माझं क्लिनिक आहे मुंबईमध्ये, तिथे तुम्ही इन पर्सन किंवा ऑनलाईन सेशन घेऊ शकता. फॉर मोर डिटेल्स तुम्ही माझ्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, www.healme24.co.in. काळजी घ्या.